बाह्य कोण म्हणा, जे त्रिकोणाच्या आत असतात त्यांना अंतर्कोन म्हणा. आता त्यांनी भाग देतील, एकूण काम येईल, त्यावेळेस एकच सूत्र तुम्हाला वापरायचं. आता हे सगळे सूत्र जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एकदम आरामात वर्गाचा परीक्षा देऊ शकता. बघा, वर्गाचं कॅल्क्युलेशन सोडवायचं. बघा, 2 जय हिंद मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2023 या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. मित्रांनो याच प्रकारे मी संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे, त्यामुळे आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि हो मित्रांनो, तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका सोडवून पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया पहिला प्रश्न. क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती? मित्रांनो हा प्रश्न तुमचा पाठ असला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ते 1 ते 10 पर्यंतचे सर्व घन तुम्हाला माहित असले पाहिजे. आपण हा प्रश्न सोडवूया. 1 ते 10 पासूनचे घन लिहूया आणि त्यांची बेरीज करूया. 1 चा घन 1, त्यानंतर 8, त्यानंतर 27 अधिक 64, हा झाला 4 चा घन, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. मित्रांनो या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला 3025 इतकी येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3025. ओके. यानंतर बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न या प्रकारे. 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? खूप मित्र हा प्रश्न सोडवताना सगळ्या संख्या लिहितील किंवा 100च्या पटीत संख्या लिहितील. पण मित्रांनो तुम्हाला असं करायचं नाहीये. जो आपला नेहमीचा एक फॉर्म्युला आहे, जी नेहमीची आपली एक छोटीशी पद्धत आहे, ती तुम्हाला इथे वापरायची. मला सांगा 1 ते 100 मध्ये सगळ्यात आधी सगळ्यात छोटी 3 अंकी संख्या कोणती असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा ती असेल तुमची 100. ओके. आणि त्यानंतर मला सांगा सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती असेल? ती असेल 999. मग आता ज्यावेळेस आपल्याला एक सगळ्यात लहान संख्या दिलेली असते आणि सगळ्यात मोठी संख्या दिलेली असते आणि एकूण संख्या काढायची असतात, तर त्यासाठीचा फॉर्म्युला तुमचा असा आहे, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. म्हणून आपण याला या प्रकारे सोडवणार. 999 वजा 100 हे येईल तुमचे 899. आणि मित्रांनो एकूण संख्या शोधायच्या आहे, त्यामध्ये आपल्याला 1 हा मिळवावा लागतो. म्हणून आपण यामध्ये 1 मिळवणार आणि ह्या एकूण संख्या आपल्या समोर 900 येतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 4 900. मित्रांनो हा प्रश्न सोडवताना खूप मित्र काय करतील, तर पहिली संख्या 100 घेतील, मग 101 ते 200 पर्यंत 100 होतात, असं करत करत येतील. तर याला तुमचा वेळ वाया जाईल. हा वेळ वाया जाऊ द्यायचा नसेल तर एक थोडंसं आपलं लॉजिक वापरायचं की आपण एकूण संख्या कशा काढतो. एकूण संख्या काढण्याचं सूत्र तुम्हाला एकदा माहित झालं तर तुम्ही कोणत्याही एकूण संख्या काढू शकता. हेच सूत्र तुम्हाला इथून पुढच्या काही गणितांमध्ये पण वापरायचं आहे. बघूया प्रश्न क्रमांक 3. बघा जे आपण सूत्र वापरलं त्याच सूत्रावरती आधारित आता हे गणित बघू. 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, 31 ते 50 या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. त्यानंतर 61 ते 80 या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आणि त्या दोघांमध्ये जो फरक आहे, जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स तुम्हाला शोधायचा आहे. आता इथे 31 ते 50 ची बेरीज म्हटलं की लगेच 31 पासून 50 पर्यंतच्या संख्या लिहायच्या, त्यांची बेरीज करायची. असं जर तुम्ही कराल तर तुमच्या गणिताच्या 25 प्रश्नांपैकी फक्त 10-15 प्रश्न सॉल्व्ह होतील. कारण की हे गणित मुळात असं सोडवायचं नसतं. हे गणित कसं सोडवायचं, तर तुम्हाला जर छोटी संख्या माहित असेल, मोठी संख्या माहित असेल, तर तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज ही या एका सूत्राच्या सहाय्याने काढता यायला पाहिजे. एकूण संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र या प्रकारे आहे, मी इथे लिहितो. ही बेरीज मित्रांनो नेहमी लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या या सूत्राच्या सहाय्याने ही बेरीज नेहमी काढता येते. आता आपण काय करू, 31 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती होईल हे या सूत्राच्या सहाय्याने काढू. बघा 31 ते 50 पासून आपण सोडवतो आहे. तर लहान संख्या तुमची 31 आहे, मोठी संख्या तुमची 50 आहे. सूत्रात किती टाकतोय बघा, करा 2 गुणिले 31 ते 50 संख्या किती असतील, तर बघा 50 वजा 31 19 आणि त्यामध्ये 1 आपण मिळवला, जो की आपण मागच्या गणितामध्ये पण बघितला, म्हणजे 20. याला सॉल्व्ह करा. 31 आणि 50 याला किती होईल मित्रांनो, हे होईल तुमचे 81
आणि ह्या 2 ने 20 ला भाग जाईल म्हणजे हे तुमचे झाले 10. 81 गुणिले 10 हे झाले तुमचे 810. तुमची 31 ते 50 या संख्यांची बेरीज झाली. आता आपण 61 ते 80 या संख्यांची बेरीज काढू. पुन्हा तेच सूत्र आहे. पहिली लहान संख्या, त्यानंतर मोठी संख्या भागाकारात 2 गुणिले एकूण संख्या आपण 20 शोधलेल्या आहेत. ओके, याला सॉल्व्ह करा. 61 ते 80, 61 प्लस 80 यांची बेरीज होईल 141 भागाकारात 2 गुणिले 20. या 20 ला 2 ने भाग जाईल म्हणजे तुमच्याकडे काय उरेल 141 गुणिले 10 म्हणजेच तुमच्याकडे येईल 1410. ही झाली तुमची 61 ते 80 या संख्येची बेरीज. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या दोन यांच्यातला किती फरक आहे तो शोधायचा. मग आपण काय करू, 1410 वजा 810. बघा, हे 810 इथून घेतले, हे 1410 इथून घेतले. यांची तुम्ही वजाबाकी केली तर तुमच्या समोर 600 हे उत्तर मिळेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 600. मित्रांनो, हा प्रश्न सोपा होता, पण यामध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट शिकायला मिळाली की एकूण कितीही संख्या दिल्या तर त्यांची बेरीज करत बसायचं नाही. तुम्हाला काय करायचंय, पहिली संख्या किंवा छोटी संख्या, मोठी संख्या दोघांची बेरीज भागाकारात 2 गुणिले एकूण संख्या जेवढ्या दिल्या आहेत ते घ्यायचंय. ते केलं की तुमची किती जरी मोठ्या संख्या असतील तरी तुम्ही त्यांची बेरीज काढू शकता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे. प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती. मित्रांनो, इथे x मांडायचा नाहीये. इथे काय करायचं, थोडंसं लॉजिक वापरायचं. मला सांगा, जर दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला 15 दिलेला आहे तर अशा दोन संख्या घ्या की ज्यांचा गुणाकार 15 येईल. मग मी काय करतो, पहिली संख्या 3 घेतो, दुसरी संख्या 5 घेतो. यांचा गुणाकार माझा किती येतोय, यांचा गुणाकार येतोय 15. आता त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येक संख्येची 3 पट करायची. 3 पट करूया. 3 ची 3 पट ही झाली 9, 5 ची 3 पट ही झाली 15. 15 गुणिले 9 करा मित्रांनो, किती होईल, 15 गुणिले 9 होतील 135. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं 135. इथे खूप मित्र काय करतील, त्या दोन संख्या, पहिली संख्या x मांडतील, दुसरी संख्या y मांडतील, त्यांचा गुणाकार करतील, मग प्रत्येकाला 3 ने गुणतील. इथे चुकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुम्हाला जर इथे चुकू द्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं, एक प्रॅक्टिकल संख्या घ्यायच्या की ज्यांचा गुणाकार 15 आहे. मी घेतल्या 3 आणि 5. तुम्ही कुठल्या घेऊ शकता, तुम्ही 5 आणि 3 घेऊ शकता, तुम्ही 15 आणि 1 सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. ओके, यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 5. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. मित्रांनो, ज्या वेळेस असं गट करायचं गणित येतं, ज्यावेळेस तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतील, 3 चे गट करा, 7 चे गट करा, 5 चे गट करा, तर लक्षात घ्यायचं की अशा ठिकाणी तुम्हाला नेहमी लसावी काढून उत्तर शोधायचं असतं. मग आता बघू काय सांगितलंय, एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 यांचे गट करायचे. मग आता मी काय करतो, 7 आणि 15चा लसावी काढतो एकदा. 7 आणि 15. आता मला सांगा 7 आणि 15चा लसावी कसा काढणार. तर इथे लक्षात येतंय की 7 आणि 15 यांना अशी कोणतीच संख्या नाहीये की जिने भाग जाईल. बरोबर, दोन्हीही संख्या अशा संख्या आहेत की एकमेकांच्या पाड्यात कधीच बिलकुल येणार नाही. ओके, मग अशा वेळेस काय होईल, तर अशा वेळेस त्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार येईल. म्हणजे 15 गुणिले 7. ओके, मग ते किती येतील मित्रांनो, ते येतील 105. या दोन संख्यांचा लसावी झाला 105. आता गणितामध्ये यांनी काय सांगितलंय की 7 चे गट केले किंवा 15 चे गट केले तर प्रत्येक वेळी 3 उरतात. म्हणजे 3 उरत आहे, ते 3 मी इथे ऍड करतो. ओके, म्हणजे 105 अधिक 3 हे झाले 108. आता माझं उत्तर माझ्या समोर आलंय. उत्तर काय दिलंय त्यांनी, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील असं त्यांनी विचारलंय. तर मी काय केलं, आता मी एकूण आंबे काढले. आता खूप मित्र इथे 108 शोधायचा प्रयत्न करतील, पण त्यांना 108 सापडणार नाही, कारण की तुम्हाला उदाहरणामध्ये त्यांनी काय विचारले, किती डझन विचारले. म्हणून तुम्हाला या 108 ला 1 डझन म्हणजे 12 ने भाग द्यायचा असतो आणि हा भाग दिल्यावर तुमचं उत्तर येईल 9, जे की आहे इथे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे हे. ओके मित्रांनो, जिथे जिथे गट येईल, जिथे जिथे संख्या देतील, काहीतरी उरतील असं सांगितलं, तिथे सरळ डोळे झाकून लसावी ही मेथड वापरायची. लसावी मेथडनीच हे गणित सुटतं. आणि मी पोलीस भरतीचे असे खूप प्रश्नसंच बघितले की ज्यामध्ये याच प्रकारचे गणित सारखे सारखे रिपीट होतात. तुम्ही हाच प्रश्नसंच बघाल तर यामध्ये खूप गणित असे आहेत की जे लसावी मेथडनी सोडवायचे आहेत. ओके, यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 6. एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती असलेले पंखे आहेत.
त्या सर्व पंक्तींची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती आहेत? काय केलंय, एक दुकान आहे, दुकानामध्ये 3 पात्याचे पंखे विकायला आहे, 4 पात्याचे पंखे विकायला आहे. आता त्यांनी काय केलं, किती आहे ते सांगितलं नाही, मात्र हे सांगितलं की जेवढे 3 पात्याचे आहे तेवढे 4 पात्याचे आहे आणि दोघांच्या पात्यांची जर बेरीज केली तर ती 119 भरते. तर तुम्हाला विचारलंय दुकानामध्ये एकूण पंखे किती आहे. आता काय करणार, तर मी असं समजणार की माझ्याकडे 3 पात्याचा एक पंखा आहे, 4 पात्याचा एक पंखा आहे. मी एकने सुरुवात करतोय कारण की कॅल्क्युलेशन सोपं जावं. ओके, आता मला सांगा, जर एक 3 पात्याचा पंखा असेल तर त्याचे एकूण पाते किती असतील? 3 असतील. एक 4 पात्याचा असेल तर त्याचे एकूण पाते किती असतील? 4 असतील. मग आता मी एक एक गृहीत धरलं तर माझे एकूण पाते किती झाले? माझे एकूण पाते झाले 7. आता मी येतो एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? एक्झाम्पल मध्ये सांगितलंय एकूण पाते 119 आहे. माझे किती आले? 7 आले. मग विचार करा मित्रांनो, माझे 7 म्हणजे त्यांचे 119, तर माझे एकूण पंखे किती इथं? 2 आहे, कारण की मी एक आणि एक दोन्ही प्रकारचे मांडले. माझे 2 म्हणजे त्यांचे किती? हे गणित सोडवण्याची पद्धत मी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. 2 गुणिले 119 भागाकारात 7. या 7 आणि 119 हे बघितलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 17 गुणिले 7 केलं की 119 होतं. इथे भाग द्यायची गरज नाही. 119 ही संख्याच अशी आहे की तिला बघितलं की तुम्हाला 17चा पाढा लक्षात यायला पाहिजे. म्हणून या 7 ने 119 ला भाग देऊ, 7 एक 7, इथे 17चा भाग जातो, तुमच्याकडे उरेल 2 गुणिले 17 आणि 2 गुणिले 17 म्हणजे 34. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण पंखे 34. ओके, कळालं मित्रांनो? यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा, हे एक्झाम्पल मी तुम्हाला एका मिनिटात कसं सोडवायचं हे शिकवतो. कळालं? फक्त तुम्हाला इथे काय करायचंय, ह्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जो अपूर्णांक आहे ना, तो तुम्हाला स्पॉट करता यायला पाहिजे, तो तुम्हाला पटकन बघता यायला पाहिजे. एकदा तुम्ही तो अपूर्णांक बघितला की गणित हे सोडून एकदम चुटकीसरशी होईल. बघा कशा प्रकारे सोडतात. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? काहीच नाही करायचं मित्रांनो. सगळ्यात अगोदर ह्या उदाहरणातल्या अपूर्णांकावर जायचं. कुठे अपूर्णांक? इथे दिसतो 4/15. याला लिहून घेऊ, 4/15. आता त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे ह्या अपूर्णांकाशी रिलेट करू. बघा, 750 लिटर पाणी मावते टाकीमध्ये, मग असं लक्षात घ्या हे 15 म्हणजे 750. कळतंय मित्रांनो? मी काय केलं, पाणीत 750 लिटर पाणी मावतोय म्हणून मी काय केलं, एकदा अपूर्णांक लिहिला आणि अपूर्णांकाचा जो छेद आहे तो म्हणजे टाकीचं एकूण पाणी असं मी मांडलं. ओके, माझे 15 म्हणजे 750 आले. तर एकदा 4 म्हणजे किती हे काढू. आता कसं काढणार 4 म्हणजे? तर बघा सोपी पद्धत आहे. इथे आता मी प्रत्येक वेळी तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सांगत नाही, जस्ट एक शॉर्टकट सांगतो की विचार कसा करायचा असतो. मला सांगा 15चे 750 कसे होईल? तर 15ला 5 ने गुणलं आणि त्याच्यावर एक शून्य ठेवला की तुमचे 750 होईल. मग 15ला जर 5 ने गुणलं आणि त्यावरती एक शून्य ठेवला तर 750 मिळत असेल. तीच क्रिया तुम्ही 4 ला करणार. 4 ला तुम्ही 5 ने गुणा, 20 होईल आणि त्याच्यावरती एक शून्य ठेवा. हे झालं तुमचं 4 ची किंमत. आता बघा इथे विचार कसा करायचा. बघा, 750 लिटर टाकीमध्ये 200 लिटर पाणी भरलेलं आहे. बघा मित्रांनो, गणित एकदम सोपं झालं. तर मला सांगा 750 लिटर टाकीची कॅपॅसिटी, त्यामध्ये 200 लिटर पाणी आहे, तर अजून किती पाणी बसेल? तर ह्या 750 होण्यासाठी यामध्ये अजून 550 लिटर इतकं पाणी बसेल. कळतंय? म्हणजे एकूण टाकी 750 ची आहे, ऑलरेडी 200 लिटर त्यामध्ये पाणी आहे, आणखी 550 लिटर टाकले की तुमची टाकी पूर्ण भरेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 550 लिटर. मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा होता. याला अपूर्णांकाने सांगितलेल्या पद्धतीने या प्रकारे सोडवा. याला जर एक्स मानून सोडवाल तर थोडंसं कॅल्क्युलेशन किचकट होईल. यासारखी गणित मी तोंडी सोडवतो. इथे तुम्हाला जस्ट समजावं म्हणून मी एवढं कॅल्क्युलेशन केलं. अदरवाईज इतकं कॅल्क्युलेशन इथे करण्याची गरज पडत नाही. ओके, यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 8. 12 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर पाऊण तासात किती रुमाल शिवतील? जस्ट सोपं एक्झाम्पल आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर मला कमेंट करून सांगायचे, म्हणजे मला कळेल की तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजलेली आहे. काहीच नाही करायचं. 12 सेकंदात 2 रुमाल होतात, तर पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. 45 मिनिटाचे सेकंद किती होतील? तर 45 गुणिले 60 इतके सेकंद होतील. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. 1800 पेरू 15 पेट्यांमध्ये सामान भरले, त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या, तर किती पेरू मुंबईला पाठवले? खूप सोपं एक्झाम्पल आहे. काय मित्रांनो, 1800 पेरू आहे, 15 पेटीत भरले म्हणून भागाकारात 15 करू, म्हणजे आपल्याला एकूण किती पेट्या भरल्या हे कळेल. तर बघा 15
180 ला भाग दिला तिथे सरळ सरळ 12 येतात आणि हे 0. ओके मित्रांनो, हे तुम्हाला कळायला पाहिजे की 15 गुणिले 12 हे 180 येतात. 180 बघितलं की तुम्हाला 15 आणि 12 ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे हे पक्क लक्षात राहिलं पाहिजे. मॅथचे कॅल्क्युलेशन फास्ट करायचे असेल तर 17 गुणिले 7 म्हणजे 119, 15 गुणिले 12 म्हणजे 180. ह्या गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजे आणि जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सोडवाल तुम्हाला लक्षात येईल की नेहमी 180 आला की 15 येतो, 119 आला की 17 येतो, 7 येतो. ओके, आता बघा एका पेटीमध्ये 120 पेरू आहे. आता मुंबईला किती पेट्या पाठवल्या? 10 पेट्या पाठवल्या, म्हणून 120 गुणिले 10 याचं उत्तर येतं 1200. तुम्ही 1200 पेट्या 1200 पेरू मुंबईला पाठवले. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची पद्धत त्याही पेक्षा इंटरेस्टिंग आहे. खूप सोपं आहे, लसावी मेथड आहे, परंतु थोडासा वेगळा भाग आहे. तो वेगळा भाग तुम्हाला कळाला की हे गणिताचं उत्तर तुम्ही आरामात काढू शकता. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते, 16 ने भाग दिल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भाग दिल्यास बाकी 11 उरते. आता आपण काय करूया, त्या सगळ्या संख्या लिहून काढू. बघा, 12 ने जर भाग दिला मित्रांनो तर बाकी 5 उरते, 16 ने भाग दिला तर बाकी 9 उरते, 18 ने भाग दिला तर बाकी 11 उरते. मी काय करतो, एकदा हे लिहून घेतलं, आता मी यांच्यामध्ये असणारा फरक शोधतो. बघा, 12 तून 5 गेले इथे येतो 7, 16 तून 9 गेले इथे येतो 7, 18 तून 11 गेले इथे येतो 7. हे सगळे 7 समान आहे. बघा, हा 7 मी कशासाठी काढला हे गणितात थोडंसं पुढे गेलो की सांगतो. ओके, आता काय करायचं, ज्या वेळेस असा भाग दिल्यावर काहीतरी उरतं किंवा ह्या संख्येने भाग दिला, ह्या संख्येने भाग दिला, ह्या संख्येने भाग दिला, अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं की सरळ सरळ त्या सगळ्या संख्यांचा लसावी काढून मी इथे काय करतोय, तर मी इथे 12, 16 आणि 18 यांचा लसावी काढतो. बघा, 12, 16 आणि 18 यांचा लसावी काढू. लसावी काढण्यासाठी मी सगळ्यात अगोदर 3 ने भाग देतो. इथे 3 चौक 12, 16 ला भाग जाणार नाही, जशाच तसे राहील, 3 सक 18. आता यानंतर मी इथे पुन्हा 4 ने भाग देतो, 4 एक 4, 4 चौक 16, इथे 6 जशाच तसे राहतील. त्यानंतर मी इथे 2 ने भाग देतो, 1 जशाच तसा राहील, 2 दुणे 4, 1 6. आता आपण इथे लसावी काढण्यासाठी गुणाकार करूया. 3 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे हे झाले तुमचे 24 आणि हे झाले तुमचे 6, 2 गुणिले 3. आता बघा, यांचा लसावी किती आला मित्रांनो, तर 24 गुणिले 6 हा झाला तुमचा 144. आता तुम्हाला काय करायचंय, या स्टेप मध्ये आपण जे 7 काढले होते हे 7 144 मधून वजा करायचे. हे तुम्ही एकदा वजा केले की तुमचं उत्तर तुमच्या समोर येईल. बघा, 144 मी इथे लिहितो, 144 वजा 7, 144 वजा 7 केले तर 137 ही संख्या येईल. हे असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बघा मित्रांनो, इथे आपण काय केलंय, इथे आपण एकदा किती वजा करायचे हे दिलेल्या उदाहरणातल्या किमतीतून संख्यातून शोधून काढलं, मग नंतर दिलेल्या तिन्ही संख्यांचा लसावी काढला आणि त्या लसावीतून कोणती संख्या वजा करायची जी की आपण आधी शोधली होती ती वजा केली. तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. बघा, सेम प्रश्न आहे. 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद, 25 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा एकाच वेळी किती वेळा एकाच वेळी टोल देतील. बघा, इथे परत काय दिले, अशा प्रकारचे एक्झाम्पल आले की 25 सेकंद, 18 सेकंद, 15 सेकंद. आता बघा, ह्या गणितामध्ये छोटंसं करेक्शन आहे मित्रांनो, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे तुमचे 15 सेकंद असायला पाहिजे. ओके, 15 सेकंदात टोल देतात. आता कसं सोडवणार, तर लसावी काढा. लसावी कशा कशाचा काढणार मित्रांनो, लसावी तुम्ही काढणार 25, 18 आणि 15. लक्षात घ्या 15 आहे. चला भाग देऊया, 5 ने भाग देऊया. इथे 5 चा भाग जाईल, 18 जसेच्या तसे राहतील, इथे 3 चा भाग जाईल. यानंतर 3 ने भाग देऊया मित्रांनो, 5 जसेच तसे राहतील, 3 सक 18 हा 3. आता तुम्ही काय करणार, आता गुणाकार करणार. 5 गुणिले 3 हे इथे आले तुमचे 15 ह्या बाजूला आणि 5 गुणिले 6 इथे आले तुमचे 30. या 15 आणि 30 चा गुणाकार केला की तुमचा लसावी जो की आहे 15 गुणिले 30 जो आहे 450. म्हणजे काय मित्रांनो, तर हे तिन्ही घंटा 450 सेकंदाच्या वेळी बरोबर समान वेळी वाचतील. आता त्यांनी काय विचारलंय की एका तासात किती वेळा वाचतील. आता 1 तास म्हणजे किती सेकंद ते तुम्हाला शोधायचंय. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 60 मिनिटं सेकंदात करण्यासाठी आणखी एका 60 ने त्याला गुणू भागिले हे झाले तुमचे 450. हा भागाकार जर तुम्ही सोडवला तर तुमचं उत्तर येईल मित्रांनो 8. आता हा भागाकार कसा सोडवायचा हे शिकवण्यात मी वेळ वाया घालवत नाही, कारण की सोपं कॅल्क्युलेशन आहे. 60 गुणिले 60 होतात 360,
3600 आणि भागिले 450. ओके, आणि 3600 भागिले 450 केलं की तुमचं उत्तर 8 येईल, जे की आहे इथे. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की ह्या गणितामध्ये, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये खूप प्रश्न हे एलसीएम मेथडने कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. आणि खूप प्रश्न सारखे सारखे तेच येतात. बघा, गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. 21 मण्यांची माळ केली तर तरी सुद्धा 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? बघा, दोन्ही वेळेस जर 4-4 उरत असेल ना मित्रांनो, तर त्या 4 ला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. एकदा 18 आणि 21 यांचा लसावी काढा. चला, इथे 18 लिहितो, इथे 21 लिहितो. कितीने भाग जाईल मित्रांनो? 3 ने भाग देऊया. 3 × 18, 3 × 21. आता भाग जाणार नाही म्हणून सरळ सरळ गुणाकार करू. हा 3 आणि हे 6 × 7 हे झाले 42. 3 × 42 किती होतात मित्रांनो? हे होतात 126. हे 126 झाले तुमचे मणी. आता प्रत्येक वेळी तुमचे किती मणी उरतात मित्रांनो? तुमचे 4 मणी उरत आहेत, म्हणून हे उरलेले मणी यामध्ये ऍड करा. म्हणजे गीताकडे कमीत कमी 130 मणी असले पाहिजे. म्हणजे 18 मण्यांची माळ केली काय किंवा 21 मण्यांची माळ केली काय, तिच्याकडे प्रत्येक वेळी 4 मणी उरतील. हे 130 आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बघूया प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न थोडासा कॅल्क्युलेशनने सोडवायचा आहे. बघा, 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? एकतर इथे तुमचा वर्गपाठ असला पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. आता मी काय करतो बघा मित्रांनो, पहिली संख्या घेतो मी पी. आता दुसरी विषम संख्या काय येईल? पी अधिक 2 येईल. म्हणजे पहिली संख्या 3 असेल तर दुसरी 5 असते, त्यामध्ये 2 मिळून दुसरी विषम संख्या मिळते. त्याचप्रमाणे जर पहिली पी मानली तर दुसरी पी अधिक 2 येईल. आता यांच्या वर्गातील फरक दिलाय. वर्गातील फरकासाठी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्येचा वर्ग वजा करावा लागेल, म्हणून एकदा पी अधिक 2 लिहितो आणि त्याचा वर्ग करतो. त्यातून लहान संख्येचा वर्ग वजा करतो. ते उत्तर माझं येतंय 144. आता कसं सोडवणार? तर इथे तुम्हाला एक सूत्र सांगतो, ते सूत्र पाठ असलं पाहिजे. हे सूत्र ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे सूत्र इथे वापरू. पी चा वर्ग हे झालं तुमचा पी वर्ग अधिक 2ab, म्हणजे हा 2 आणि यांचा गुणाकार 2 × 2 4, हा झाला 4p अधिक ह्या 2 चा वर्ग 4 वजा पी वर्ग बरोबर 144. बघा मित्रांनो, इथे तुमचा हा पी वर्ग कॅन्सल होईल. तुमच्याकडे काय उरतंय? तुमच्याकडे उरतंय 4p अधिक 4 बरोबर 144. आता हा 4 जो इकडे अधिक आहे तो तिकडे वजा होईल, म्हणजे तुमच्याकडे उरेल 4p बरोबर 140. कळतंय? 144 मधून 4 वजा केले. आता बघा 4p, आता p बरोबर 140 भागिले 4. आता याला सोडवा तुम्ही. त्या 4 ने जर भाग दिला तर इथे तुमची संख्या किती येईल मित्रांनो? 4 × 12 आणि 4 × 20. आता बघा, आता इथे तुम्हाला जी p ची किंमत मिळाली आहे ती आहे ही संख्या, आणि p अधिक 2 ही आहे दुसरी संख्या. म्हणजे तुमची पहिली संख्या असेल मित्रांनो p म्हणजे 35, आणि दुसरी संख्या अधिक तिच्या मध्ये 2 केले 37. आता त्यांनी काय विचारले? लहान संख्येचा वर्ग किती? आता खूप मित्र हे 35 गणित पर्यायामध्ये शोधायचा प्रयत्न करतील, पण मित्रांनो त्यांनी विचारलेला आहे लहान संख्येचा वर्ग. तो लहान संख्येचा वर्ग शोधण्यासाठी तुम्हाला 35 चा वर्ग माहित असला पाहिजे. 35 चा वर्ग येतो 1225, म्हणून हे झालं या प्रश्नाचं उत्तर. कळालं मित्रांनो? यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा, 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? मित्रांनो, खूप सोपं आहे. जेव्हा जेव्हा मजूर येतील, दिवस येतील, तास येतील, एकूण काम येईल, त्यावेळेस हे एकच सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. बरोबर? ते सूत्र कुठलं आहे? तर बघा, मजुरांना आपण एम म्हणू, बरोबर, त्यानंतर दिवसांना आपण डी म्हणू, त्यानंतर तासांना आपण एच म्हणू. एच म्हणजे आवर्स, डीएच, आणि एम म्हणजे मेन. आता बघा, इथे तुम्हाला 2 सिच्युएशन असतात. पहिल्या वेळी काहीतरी मजुरांची संख्या वेगळी असते, दिवसांची संख्या वेगळी असते, तासांची संख्या वेगळी असते, आणि दुसऱ्या वेळेस काम तेवढंच असतं पण संख्या पुन्हा वेगवेगळ्या असतात. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं? तर पहिल्या वेळेला म्हणायचं m1 d1 h1, आणि दुसऱ्या वेळेला म्हणायचं m2 गुणिले d2 गुणिले h2. आता बघा, यामध्ये किमती टाकूया. बघा, 28 मजूर
म्हणून 28 लिहिले गुणाकारात. किती दिवसात संपवतात? 25 दिवसात. इथे 25 लिहिले. किती तास काम करतात रोज? 8 तास काम करतात. बरोबर. आता तेच काम 40 मजुरांना. मजूर आता 28 चे किती झाले? 40 झाले. म्हणजे हे दुसऱ्या सिच्युएशन मध्ये. दिवस किती आहे? तर दिवस त्यांना 20 दिले आहे आणि तास किती दिले तर ते तुम्हाला शोधायचं आहे, म्हणजे H2. आता कसं सोडवणार मित्रांनो? खूप मित्र इथे कॅल्क्युलेशन करताना एक चूक अशी करतील की 28 गुणिले 25 करून घेतील, त्यानंतर त्याला गुणिले 8 करतील, खूप मोठी एक संख्या तयार होईल आणि मग तिला 40 गुणिले 20 800 ने भाग देत बसतील. असं केलं तर गणिताचं कॅल्क्युलेशन वाढतच जातं. तुम्हाला असं थोडंसं ऑब्झर्व करता यायला पाहिजे की कुठे आपल्याला कोणत्या संख्या अशा भेटतील की ज्यांच्याशी एकमेकांशी क्रिया होऊन त्या कमी होतील, कॅन्सल होतील. मी काय करतो, हा 28 जशाच तसा ठेवतो आणि 25 आणि 8 चा गुणाकार करतो. हा 28 जशाच तसा 25 गुणिले 8, 25 चा पाडा 5 जर असेल तर तुमच्या लक्षात येईल 25 गुणिले 8 होतात 200. बरोबर. हे 40 गुणिले 20 करतो, हे झाले 800 गुणिले H2. आता बघा इथे कॅन्सलेशन करणं किती सोपं होतं. हे 200 हे 800, ह्या 200 ने 800 ला भाग देतो, 4 चा भाग जाईल. मग आपल्याकडे काय उरलं? आपल्याकडे उरलं 28 बरोबर 4 गुणिले H2. आता H2 ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग H2 म्हणजे काय? तर 28 भागिले 4 इथे लिहितो मी. हे झाले H2 बरोबर 28 भागिले 4 आणि 28 भागिले 4 म्हणजे 7. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 7 तास. त्यांना 7 तास इतकं काम करावं लागेल. ओके, कळलं मित्रांनो? खूप सोपं एक्झाम्पल होतं. जस्ट ह्या पद्धतीने मांडणी करा, तुमचं एक्झाम्पल एकदम फास्ट सुटेल. यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 15. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? हे गणित दोन प्रकारे सुटतं. मी तुम्हाला नेहमीची पद्धत सांगतो. फक्त इथे जिथे जिथे अपूर्णांक आला मित्रांनो, त्या अपूर्णांकाचा योग्य वापर तुम्हाला करता यायला पाहिजे. कळलं? योग्य वापर जर तुम्हाला करता आला तर हे गणित खूप सोपं होऊन जातं. मी काय करतो, एकदा अपूर्णांक लिहून घेतो. अपूर्णांक आहे माझा 2/3. आता बघा मित्रांनो, मी काय करतो, आधीचे जे दिवस आहे, हा 3 म्हणजे आधीचे दिवस मानतो आणि हा 2 म्हणजे नंतरचे दिवस मानतो. हे का मानतो तर अपूर्णांकात दिलंय म्हणून मानतो. वरची संख्या ही नेहमी नंतरचे दिवस मानायची, खालची संख्या ही नेहमी आधीचे दिवस मानायची. आता तुमचं एक्झाम्पल खूप सोपं होईल. तुम्ही आधी बघत असाल की ह्या गणितामध्ये दिवस कुठे दिलेलेच नाहीये, तास कुठे दिलेलेच नाहीये, पण मी ह्या 2/3 चा वापर करून दिवस काढून घेतले. आता गणित कसं होईल तर मागे जे सूत्र वापरलं त्याचप्रमाणे होईल. जिथे तास दिलेले नाही, बघा सूत्र हे आहे M1 गुणिले D1. आता इथे कुठेच तास दिलेले नाही म्हणून आपण तास लिहिणार नाहीत. बरोबर M2 गुणिले D2. मला सांगा आता आधीची माणसं किती आहे? 28. आधीचे दिवस किती आहे? बघा इथे आपण शोधले, जे की आहे 3. नंतरचे माणसं किती आहेत? तर किती माणसे कामाला घ्यावी लागतील? आणखी किती माणसं? म्हणून मी इथे M2 जशाच्या तसा ठेवतो. आणि नंतरचे दिवस किती आहे? 2 आहेत. चला मित्रांनो, आता आपण काय करूया, M2 ची किंमत काढू. या 2 ने 28 ला भाग देऊ, म्हणजे ते 14 चा भाग जाईल आणि आपल्याकडे उरेल 14 गुणिले 3 बरोबर M2 आणि M2 बरोबर 14 गुणिले 3 म्हणजे 42. बघा, नवीन आपल्याला 42 माणसे लागणार आहेत. आता खूप मित्र लगेच इथे येतील आणि 42 ही किंमत शोधतील आणि त्यावरती टिक करतील. पण मित्रांनो, थोडासा इथे विचार करा, गणितात काय विचारलं. गणितात त्यांनी विचारलं आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. आधीचे माणसं किती तुमचे? 28. आता तुम्हाला 42 माणसं लागणार आहे, म्हणजे आणखी 42 घ्यायचे का? नाही, आणखी तुम्हाला आता खूप मित्र काय करतील, पर्यायामध्ये 42 कुठे आहे ते शोधतील आणि त्याला टिक करतील. पण मित्रांनो, थोडासा असा विचार करा की गणितात काय विचारले. गणितात त्यांनी विचारलंय आणखी किती माणसं कामावर घ्यावे लागणार आहेत. मग आधी तुमच्याकडे किती माणसं होते? 28 होते. आता तुम्हाला आणखी 14 माणसं कामावरती घ्यावे लागतील, त्यावेळेस तुमची 42 ही मजुरांची संख्या होईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 14 असं येईल. नेहमी लक्षात घ्या, असं विचारलं की नवीन माणसे किती लागतील, बरोबर, तर तुम्ही 42 उत्तर देऊ शकता. पण आणखी विचारलंय म्हणजे आधीचे 28 तुमचे कॅल्क्युलेशन मध्ये असले पाहिजे आणि जे नंतर लागणार आहे ते तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 याप्रमाणे आहे. तासी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, इथे तुम्हाला एक सूत्र नेहमी माहित असलं पाहिजे, ते म्हणजे वेलोसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय, वेग बरोबर अंतर भागिले वेळ.
आता इथे गणितात त्यांनी काय विचारले, किती वेळ लागेल असं विचारलंय ना, म्हणून या वेळाला इकडे घेऊ, वेगाला खाली पाठवू. तुमचं सूत्र अशा प्रकारे होईल, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता प्रत्येक गोष्टीची किंमत काढू. बघा इथे एक थिअरीचा पॉइंट तुमच्या लक्षात असला पाहिजे. ज्या वेळेस एखादी रेल्वे एखाद्या बोगद्याला पार करते त्यावेळेस जे एकूण अंतर असतं ते रेल्वेची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी इतकं असतं. म्हणून एकदा आपण अंतर काढूया. अंतर किती येईल अंतर, तर बघा रेल्वेची लांबी किती आहे 480, बोगद्याची लांबी किती आहे 420, म्हणून तुमचं एकूण अंतर झालं 900 मीटर. ओके, आता आपण काय काढूया, वेग काढूया. वेग त्यांनी 60 किलोमीटर पर आवर इतका दिलेला आहे. मित्रांनो इथे नेहमी लक्षात घ्यायचं की अंतर जर मीटर मध्ये दिलेला असेल आणि वेग जर तुमचा याच्यामध्ये दिलेला असेल, किलोमीटर मध्ये दिलेला असेल, तर तुम्हाला दोन्ही युनिट सारखे करून घ्यावे लागतील. मग 60 ला आपण कितीने गुणायचं, तर 5/18 ने गुणायचं. तुम्ही 5/18 जर 60 ला गुणलं तर तुमचा जो वेग येईल तो वेग तुमचा मीटर पर सेकंद मध्ये असेल. चला भाग देऊया मित्रांनो. 6चा भाग जाईल, इथे 10 उरतील, इथे असेल तुमचे 10 गुणिले 5 आणि ह्या 18 ला पण 6 ने भाग दिला तर इथे उरतील 3. तुमचा वेग झाला 50/3 मीटर पर सेकंद. खूप मित्र ह्या 50 ला 3 ने भाग देतील, काहीतरी अपूर्णांकात उत्तर काढतील, बरोबर, आणि मग कॅल्क्युलेशन त्यांचं खूप अवघड होऊन जाईल. मी काय करतो 50/3 जसेच्या तसे ठेवतो आणि येतो माझ्या सूत्रामध्ये. माझं सूत्र काय, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती दिलंय 900 मीटर. वेग किती दिलाय मित्रांनो तुमचा, वेग दिलाय तुमचा 50/3. बघा 50/3 असं लिहायचं. आता काय होईल, हा जो 3 आहे ना मित्रांनो हा भागाकार काय, हा वरती जाईल. ओके, म्हणजे हा होईल 900 गुणिले 3 भागाकारात 50. याला सॉल्व्ह करा, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल. इथे 5 ने 90 ला भाग दिला तर तुमचं इथे 18 येईल आणि हा 5 जाईल, म्हणजे तुमचं येईल 18 गुणिले 3 आणि 18 गुणिले 3 म्हणजे 54 सेकंद. तर तिला तो बोगदा ओलांडण्यास 54 सेकंद इतका वेळ लागेल. ओके, यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 17. हे थोडंसं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. मुंबई ते अमरावती हे अंतर 750 किमी आहे आणि एकाच वेळी सकाळी 6 वाजता 2 गाड्या एकमेकांच्या दिशेला निघालेल्या आहेत, बरोबर. म्हणजे एक मुंबईवरून निघाली, एक अमरावतीवरून निघाली आणि दोन्ही एकमेकांच्या दिशेने निघतात. एकीचा वेग 55 किलोमीटर प्रति तास आहे, दुसरीचा वेग 70 किलोमीटर प्रति तास आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकींना किती वेळात भेटतील, किती वाजता भेटतील हे आपल्याला शोधायचे. बघा इथे आहे तुमची मुंबई, इथे आहे अमरावती. ही 55 वेग असणारी गाडी इकडून निघाली, 70 वेग असणारी गाडी इकडनं निघाली. या दोन्ही सिटीतलं अंतर त्यांनी दिलंय 750 किमी. आता एक्झाम्पल खूप सोपं आहे मित्रांनो, बरोबर. एक्झाम्पल खूप सोपं आहे, फक्त थोडंसं लॉजिक आहे इथे. एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, एक सूत्र जे नेहमी आपण म्हणतो ते लक्षात ठेवायचं. आता सूत्र काय तुमचं, वेग बरोबर आपण मागच्याच एक्झाम्पल मध्ये घेतलं अंतर भागिले वेळ. आता त्यांनी आपल्याला वेळ विचारलाय म्हणून हे सूत्र आपण वेळेत कन्वर्ट करून घेऊया. वेळ इकडे, वेग खाली जाईल. हे झालं अंतर भागिले वेग. आता बघा ज्या वेळेस दोन गाड्या एकामेकींच्या दिशेने जातात त्यावेळेस त्यांचा जो एकूण वेग असतो तो त्या दोघींच्या वेगाची बेरीज असते. मग वेग किती येईल मित्रांनो, 55 अधिक 70. ही बेरीज करा, 55 अधिक 70 हे झाला तुमचा वेग 125 किलोमीटर प्रति तास. कळालं, एकूण अंतर तुमचं 750 किलोमीटर झालं, तुमचा वेग 125 झाला. चला सूत्रामध्ये किमती टाकूया. अंतर दिलेलं आहे 750, वेग आहे तुमचा 125. इथे भाग द्या मित्रांनो, 5 ने भाग झाला तर इथे वरती 30 उरतील आणि खाली किती उरतील मित्रांनो, सॉरी 5 ने भाग देऊया, 25 ने भाग देऊया. 25 त्रिक 75, हा शून्य जशाच तसा आणि 25 5 125. इथे येईल तुमचं 6 तास, म्हणजे त्या गाड्या एकमेकींना 6 तासांनी भेटतील. आता त्यांनी काय सांगितलंय, गाडी 6 वाजता निघाली. बघा 6 वाजता निघाली आणि 6 तासाने भेटेल, म्हणजे 6 मध्ये 6 मिळवले की 12 वाजतील, म्हणजे दुपारी त्या गाड्या एकमेकींना 12 वाजता भेटतील. कळलं मित्रांनो, मी इथे काय केलंय, दोन्ही गाड्या एकमेकींच्या दिशेने निघाल्या म्हणून त्यांच्या वेगाची बेरीज केली आणि जे सिंपल सूत्र आहे अंतर भागिले वेळ बरोबर वेग, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, यामध्ये किमती टाकल्या आणि उत्तर काढले. यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 18. एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते. जर ती अर्धे अंतर तासी 40 किलोमीटर
किमी वेगाने व उरलेले अंतर 60 किमी वेगाने कापते तर त्या मोटारीने एकूण किती किमी प्रवास केला. मित्रांनो, अशा ठिकाणी जास्त डोकं लावायचं नाही. इथे लक्षात ठेवायचं की अर्ध अंतर काहीतरी वेगाने कापल्या जातं, अर्ध अंतर काहीतरी वेगाने कापल्या जातं. तर इथे तुम्हाला जे कॉमन सूत्र आहे, कुठलं कॉमन सूत्र आहे की ऍव्हरेज अंतर कसं काढायचं. तर एकदा आपण काय करूया, त्यांचा ऍव्हरेज वेग काढूया. बघा, ज्या वेळेस अर्ध अंतर एका स्पीडने केलं जातं, अर्ध अंतर एका स्पीडने केलं जातं, त्यावेळेस कसं सोडवायचं असतं ते सांगतो. ते सूत्र या प्रकारे आहे मित्रांनो, 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले दोन्ही वेगांची बेरीज. ओके, आता 2 गुणिले पहिला वेग किती आहे तुमचा 40 आहे, दुसरा वेग 60 आहे आणि 40 आणि 60 ची बेरीज ही झाली 100. याला सॉल्व्ह करा. हे येईल तुमचं 2 गुणिले 40 गुणिले 60 हे झाले 2400 भागाकारात 100. याला सोडवलं, हे शून्य जातील, हे शून्य जातील. तुमचा येईल 48 किलोमीटर पर आवर. हा झाला तुमचा ऍव्हरेज वेग. आता त्यांनी एकूण किती प्रवास केला हे विचारलं. बघा, आता मी काय केलं, अर्धा अंतरच्या वेगाने जातो आणि अर्धा अंतरच्या वेगाने जातो, या दोघांनुसार मी एक ऍव्हरेज वेग किती आहे तो शोधला. आता मला सांगा, ही गाडी 48 किलोमीटर ऍव्हरेजने जाते आणि किती किलोमीटर जाते ती ते आपल्याला शोधायचंय, पण किती वेळात जाते तर 10 तासात. म्हणून इथे तुमचं सूत्र असं येईल, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर वेग किती आहे मित्रांनो तुमचा 48, वेळ किती आहे 10 तास. 48 गुणिले 10 केले तर 480 किलोमीटर हे तुमचं एकूण अंतर मिळेल. कळालं मित्रांनो. त्यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 19. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते. जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. मित्रांनो बघा, आता त्यांनी काय सांगितलंय की समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते. 1/4 तास म्हणजे किती मित्रांनो, तर 15 मिनिटे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता मी काय करतो, ह्या एक्झाम्पलला सोपं बनवतो. बघा, सोपं बनवणं म्हणजे काय, ह्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण मागे माणसांना किती वेळ लागतो हे सूत्र वापरलं होतं, तेच सूत्र इथे लागणार आहे. मी काय करतो, जे नळ आहे त्यांना मी पहिल्या नळांना म्हणतो N1 आणि जो वेळ लागतो त्याला मी म्हणतो T1. बरोबर, ही पहिली केस झाली. आता दुसरी केस काय, N2 गुणिले T2. कळालं. आता पहिल्यांदा किती नळ आहे, 4 नळ आहे, त्यांना किती वेळ लागतो 15 मिनिटं लागतो. बरोबर, दुसरे नळ किती आहे तर 3 नळ आहे, त्यांना किती वेळ लागेल T2. हा T2 आपल्याला शोधायचा आहे. आता याचा गुणाकार करू, 15 गुणिले 4 हे होतात 60 बरोबर 3 गुणिले T2. T2 ची किंमत काढूया, 60 भागिले 3 हे झाले तुमचे 20 मिनिटं. उत्तर हे आहे इथे. ओके, तेच एक्झाम्पल आहे, फक्त इथं नळ दिलेले आहे, माणसं न देता. ओके, बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 20. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परिघ किती. मित्रांनो, वर्तुळ म्हटले की 3-4 गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. बघा, हे झालं तुमचं वर्तुळ. आता इथून मोजत इथपर्यंत मोजत गेलं, जी लांबी भरेल तो असेल तुमचा वर्तुळाचा परिघ. बरोबर, हे झालं वर्तुळाचं केंद्र. इथून इथपर्यंत अंतर मोजलं तर ही झाली तुमच्या वर्तुळाची त्रिज्या आणि इथून इथपर्यंत हे सगळं अंतर मोजलं, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत, तर हे झाला तुमचा वर्तुळाचा व्यास. मग आता तुम्हाला इथे एक रिलेशन माहित असलं पाहिजे की बघा, इथे ही जी त्रिज्या दिसते ना, हा जो व्यास आहे हा या त्रिज्येच्या दुप्पट आहे. म्हणजे याची लांबी जर 2 असेल तर पूर्ण व्यासाची लांबी 4 असेल. आणि वर्तुळाचे जे कॉमन सूत्र आहे ते तुमच्या पाठ असले पाहिजे. बघा, वर्तुळाचा परिघ 2 πr, बरोबर, वर्तुळाचं क्षेत्रफळ πr वर्ग आणि वर्तुळाचा व्यास किती असतो, तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता हे सगळे सूत्र जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एकदम आरामात वर्तुळाचा परिघ शोधू शकता. बघा, वर्तुळाचा परिघ काय सूत्र आहे, 2 πr. पायची किंमत 22/7 असते. 2 पाय किती आहे 22/7. आता r ची किंमत आपल्याला काढायची. बघा, व्यास जर 14 असेल तर त्याची त्रिज्या 7 असेल. व्यास जर 10 असेल तर त्याची त्रिज्या 5 असेल. म्हणजे जितका व्यास असेल त्याच्या अर्धी त्रिज्या असते नेहमी. म्हणून जर 14 सेमीचा जर व्यास असेल तर 7 सेमी एवढी त्रिज्या असेल. मला सोडूया, हा 7 कॅन्सल होईल. 2 गुणिले 22 बरोबर 44 सेमी. हा झाला त्या वर्तुळाचा परिघ. प्रश्न क्रमांक 4.
सॉरी ऑप्शन क्रमांक 4. यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? मी काय करतो मित्रांनो, मी असं करतो, दोन संख्याचं गुणोत्तर 5/11 दिलंय ना, मी त्या संख्येस डायरेक्ट 5 आणि 11 म्हणतो. ओके, आता त्यांच्यातील फरक 90 दिलाय, म्हणून मी काय करतो, मोठी संख्या माझी 11 आहे, लहान संख्या 5 आहे, याच्यातील फरक काढतो जो की मला 6 मिळाला. आता मी गणितावरती येतो. गणितात काय सांगितलंय, त्यांचा फरक त्यांनी 90 दिलेला आहे, माझा फरक किती आलाय, 6 आलाय. मग मी ते कसा विचार करणार, माझे 6 म्हणजे गणितातले 90. तर लहान संख्या विचारली म्हणजे 5 म्हणजे किती विचारली, तर माझे 5 म्हणजे त्यांचे किती, असा मी विचार करतो. आता बघा मित्रांनो, इथे तुम्ही दोन्ही प्रकारे सोडू शकता. इथे तुम्ही 5 गुणिले 90 भागिले 6 करू शकता, किंवा आणखी एक छोटी ऍडव्हान्स मेथड सांगतो. असा विचार करा की 6 चे 90 कसे होतील. 6 चे 90 कसे होतील, तर 6 चे 90 होण्यासाठी तुम्हाला पुन्हा 15 करावे लागतात, बरोबर. 6 गुणिले 15 90 होतात, म्हणून 5 ला सुद्धा 15 ने गुणायचं. 15 गुणिले 5 हे होतील 75. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, इथे काय केलं, जे गुणोत्तर दिलं डायरेक्ट त्यालाच संख्या मानून घेतल्या. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक x भागिले 35 बरोबर 161 भागिले 115, तर x ची किंमत किती? याला कसं सोडवणार मित्रांनो, याला या प्रकारे सोडवा. x भागिले 35 बरोबर 161 भागिले 115. ओके, आता मित्रांनो इथे भाग देताना 5 चा भाग देऊया. 5 ने भाग जाईल, इथे 7 उरतील, इथे 5 ने भाग देऊया. 5 दुने 10 आणि 5 ते 15. तुमचं एक्झाम्पल या प्रकारे होईल. x भागिले 7 बरोबर 161 भागिले 23. मित्रांनो, ज्यांना 23 चा पाढापाठ असेल त्यांच्या लक्षात येईल की 161 ला 23 ने भाग जातो. बघा कसा भाग जातो, तर 23 1 23, 23 7 161, म्हणून x भागिले 7 बरोबर 7. आता काय करायचं मित्रांनो, x ची किंमत काढायची, म्हणून हा 7 तिकडे पाठवूया, म्हणून हा होईल x बरोबर 7 गुणिले 7 आणि 7 गुणिले 7 होतात 49, म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालं 49. ओके, यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 22. बघा भूमितीचा प्रश्न आहे, थोडासा किचकट आहे, परंतु एकही मार्क आपल्याला जाऊ द्यायचा नाही, म्हणून हा प्रश्न आपण अटेंड करू. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर 2:3:4 या प्रमाणात आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतरकोनाचे माप किती? बाह्य कोन म्हणजे काय हे एकदा समजून घ्या, मग अंतरकोन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. बघा हा झाला एक त्रिकोण, आकृतीकडे प्रॉपरली बघा. ओके, आता मित्रांनो हा झाला तुमचा त्रिकोण. त्रिकोणामध्ये हे जे आत झालेले कोन असतात यांना म्हणतात अंतरकोन. ओके, आणि बाह्य कोन म्हणजे काय, तर हे असं इकडे वाढवलं, हे असं इकडे वाढवलं, हे असं इकडे वाढवलं, तर बाहेर जो कोन तयार होतो. ओके, बघा आता इथे लक्षात घ्या, हे आतले आंतरकोन आणि इथे जो कोन तयार होतोय हा, इथे जो कोन तयार होतोय हा, आणि इथे जो कोन तयार होतोय हा, यांना म्हणतात बाह्य कोन. म्हणजे जे कोन बाहेरून असतात त्यांना बाह्य कोन म्हणा, जे त्रिकोणाच्या आत असतात त्यांना आंतरकोन म्हणा. आता त्यांनी बाह्य कोनाच्या मापाचं गुणोत्तर दिलंय. इथे तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहित असली पाहिजे मित्रांनो, त्रिकोणाचे जे बाह्य कोन असतात त्यांची बेरीज ही 360 अंश इतकी असते, कळतंय. म्हणून मग माझे बाह्य कोनाच्या मापाचं गुणोत्तर किती आहे, 2:3:4 आहे. मग मी काय करतो, माझे बाह्य कोनच 2 3 4 मानतो. 2 3 4. आता माझी बेरीज किती, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. माझी बेरीज आली 9. माझे 9 म्हणजे त्यांचे 360, कळतंय. कारण की हे 360 उदाहरणात दिलेले नाहीये, परंतु हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की बाह्यकोनांच्या तिन्ही पण बाह्यकोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. मग माझे 9 म्हणजे 300, त्यांचे 360. मग आता मी काय करतो, माझे 2 म्हणजे किती, माझे 3 म्हणजे किती, माझे 4 म्हणजे किती हे शोधतो. बघा माझे 2, माझे 3 आणि माझे 4 म्हणजे शोधतो. मग हे कसं शोधणार, तर बघा प्रत्येक वेळी किचकट कॅल्क्युलेशन करायचं नाही. 9 चे 360 कसे होतील, तर 9 ला 40 ने गुणलं तर 360 होतात. त्याच प्रमाणात 2 ला जर 40 ने गुणलं तर ते 80 होतील, 3 ला 40 ने गुणलं तर 120 होतील, आणि 4 ला 40 ने गुणलं तर 160 होतील. तुम्ही या सगळ्यांची बेरीज केली तर ते 360 येतील. ओके, आता त्यांनी विचारलंय अंतरकोनाचं माप. हे आता तुम्ही बाह्यकोनाचं माप शोधलं, आता तुम्हाला अंतरकोनाचं माप काढायचं. अंतरकोनाचं माप काढण्यासाठी काय मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं, बाह्यकोन आणि अंतरकोन यांची जर बेरीज केली तर ती 180 अंश येते, कळतंय. म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे हा रेड मध्ये दाखवलेला हा जो कोन आहे आणि हा ग्रीन मध्ये दाखवलेला कोन आहे यांची बेरीज केली तर ती 180 येते.
म्हणजे आंतरकोन आणि बाह्यकोन यांच्या मापाची बेरीज 180 तुम्हाला आणायची आहे. मग आता मी पुन्हा ह्या किमतीवरती येतो. याला आपण म्हटलो होतो हे होते तुमचे बाह्यकोन, इथे असेल तुमचे आंतरकोन. बघा आता 180 बेरीज आणायची मित्रांनो. इथे प्रॉपरली बघा 180 बेरीज आणायची, ही पण 180 आणायची, ही पण 180 आणायची. मग इथे 80 दिलेली आहे, एकूण 180 पाहिजे, म्हणून आंतरकोन इथे झाला 100 अंशाचा. इथे 180 दिले, बाह्यकोन 120 चा आहे, त्यात 60 मिळवले की 180 होईल. हा 160 दिलेला आहे, त्यामध्ये 20 मिळवले की 180 होईल. कळलं? याप्रमाणे तुम्ही सर्व बाह्यकोन पण शोधले, तुम्ही सर्व आंतरकोन पण शोधले. आता त्यांनी विचारलं सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती. बघा आता सर्वात लहान कोणतं आहे, हा 20 दिसतोय, म्हणून 20 झालं या प्रश्नाचं उत्तर. हे गणित थोडंसं वेगळं होतं, भूमितीचं होतं, म्हणून थोडंसं हार्ड होतं. मात्र एकदा तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळाला की पुन्हा असं गणित आलं की तुमचं चुकणार नाही. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा एबीसी यांनी अनुक्रमे 2-3-4 या प्रमाणात वाटला तर बी चा वाटा किती. मी काय करतो या प्रकारे लिहितो. हा झाला माझा ए, हा झाला बी, हा झाला सी. त्यांनी ज्या प्रमाणात वाटलं मी असं समजतो की तितकाच वाटला. म्हणजे मी ए ला 2 रुपये दिले, बी ला 3 रुपये दिले, सी ला 4 रुपये दिले. आता मला सांगा ए ला 2 रुपये दिले नफ्यातले, बी ला 3 रुपये दिले, सी ला 4 रुपये दिले, तर माझ्याकडे एकूण रुपये किती असतील. या सगळ्यांची बेरीज करा. 2 आणि 3 आणि 4 हे झाले 5 आणि 4 9. आता मी येतो गणिताकडे. बघा मित्रांनो, माझे 9 म्हणजे त्यांचे 7,200 आहेत. ओके, तर त्यांनी मला बी चा वाटा विचारला, तर माझे 3 म्हणजे त्यांचे किती. कळालं तुम्हाला? मी काय केलं, त्यांचे गुणोत्तर जेवढं दिलं ते एकदा वाटून दिलं, त्यांची बेरीज केली आणि मी म्हटलो माझे 9 म्हणजे त्यांचे 7,200, तर बी चा वाटा माझा 3 आहे, तर माझे 3 म्हणजे त्यांचे किती. मग आता मला सांगा, प्रत्येक वेळी अवघड कॅल्क्युलेशन करायचं नाही. मला सांगा 9 चे 72 कसे होतात, 9 चे 7,200 कसे होतात. तर 9 ला 8 ने जर गुणलं, बघा मी इथे लिहितो, 9 ला जर 8 ने गुणलं तर 72 होतात आणि त्यावर 2 शून्य ठेवून दिले. त्याचप्रमाणे मी 3 ला सुद्धा 8 ने गुणतो, म्हणजे ते होतील 24 आणि त्यावरती 2 शून्य ठेवून देतो, म्हणून माझा बी चा वाटा आला 2,400 रुपये. कळलं मित्रांनो? त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे, त्यांची वय अनुक्रमे 3, 4, 7 या प्रमाणात आहे, तर सर्वात लहान व्यक्तीची वय किती. आता इथे कसं करायचं, पुन्हा मी काय करतो, त्या 3 व्यक्ती लिहितो मित्रांनो. पहिली व्यक्ती, दुसरी व्यक्ती, तिसरी व्यक्ती. त्यांचं वय मी पहिलेचं 3 मानतो, जे उदाहरणात दिले, दुसरीचं 4 मानतो, तिसऱ्याचं 7 मानतो. आता बघा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली, जिथं सरासरी दिलेली असेल ते एकूण वय काढायचं असेल, तर सरासरी गुणिले एकूण संख्या जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल एकूण वय. मग इथे एकदा एकूण वय काढू. एकूण वय, एकूण वय किती, एकूण व्यक्ती 3 आहे, त्यांची सरासरी 28 आहे, म्हणून 28 गुणिले 3 84 वर्ष हे झालं माझं एकूण वय. आता मला सांगा, मी 3 आणि 4 आणि 7 असे वय मांडले, तर माझं एकूण वय किती होते, माझं होते 3 आणि 4 7, 7 आणि 7 14. आता इथे गणित रिलेट करू. माझे 14 म्हणजे त्यांचे 84. बघा हे 84 आपण काढले, तर सर्वात लहान व्यक्ती माझा 3 वाला आहे, तर माझे 3 म्हणजे त्यांची किती, असा विचार करू. पुन्हा 14 चे 84 कसे करणार मित्रांनो, 14 चे 84 तुम्ही गुणिले 6 करून करणार. त्याचप्रमाणे 3 ला सुद्धा 6 ने गुणा, तुमचं उत्तर 18 येईल. हे झालं या प्रश्नाचं उत्तर, 18 वर्ष. ओके, बघूया प्रश्न क्रमांक 26. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती. हे गणित सोडवताना एक्स मांडून पण सोडवतोय, कॅल्क्युलेशन करून पण सोडवतोय, पण मला असं वाटतं की हे गणित आपण पर्याय वापरून सोडवावं. पर्यायाने थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं होतं. बघा तुम्हाला काय करायचंय, मुलाचं आजचं वय वडिलांच्या वयाच्या चौपट आहे, सॉरी वडिलांचं आजचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे आणि आणखी 4 वर्षांनी वडिलांचं वय 3 पट होणार आहे. तुम्हाला अशा संख्या निवडायच्या आहे की ज्यामध्ये आज 4 पट दिसेल आणि आणखी 4 वर्षांनी 3 पट दिसेल. मग मी इथे लिहितो वडील आणि इथे लिहितो मुलगा, आणि मी आता प्रत्येक पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट करतो. मी काय करतो, सुरुवातीला मुलाचं वय 10 घेऊन बघतो, वडिलांचं 4 पट म्हणजे किती होईल, 40 होईल. आणखी 4 वर्षांनी किती होईल मित्रांनो, वडिलांचं 44 होईल आणि मुलाचं 14 होईल. बघा 10 मध्ये 4 मिळवले, 40 मध्ये 44, 40 मध्ये 4 मिळवले. आता 4 वर्षांनी हे तुम्हाला तिप्पट झालेलं दिसतं का, बघा आज तर 4 पट दिसतंय, 10 चे 4 पट 40 दिसतंय,
पण 14चे 4 पट हे 42 पाहिजे, इथे 44 दिले, म्हणून हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर नाही. यानंतर आता दुसरा पर्याय कॅल्क्युलेट करू. आता मी मुलाचं वय 12 मानतो, वडिलाचं किती होईल 4 पटनी? 48 होईल, बरोबर. आता 4 वर्षांनी वडिलांचं होईल 52 आणि मुलाचं होईल 12 आणि 4 16. बघा इथे तर 12 48 दिसत आहेत, पण 16 48 पाहिजे, इथे 52 आहे, म्हणजे हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही. यानंतर मी मुलाचं वय 8 वर्ष मानतो. आता वडिलांचं त्याच्या 4 पट म्हणजे किती असेल? 32 असेल. आणखी 4 वर्षांनी वडिलांचं किती होईल? 32 आणि 4 36 होईल, आणि मुलाचं किती होईल? 8 आणि 4 12 होईल. इथे तुम्हाला 8 32 दिसत आहेत, आणखी 3 वर्षांनी 12 36 सुद्धा दिसत आहेत, म्हणून हे झालं या प्रश्नाचं उत्तर. मुलाचं आजचं वय असलं पाहिजे 8 वर्ष. तुम्ही एक्स ने मांडूनही सोडवू शकता, परंतु मला इथे ही मेथड सोपी वाटली की हे सगळं तुम्ही तोंडी बघून करू शकता. ओके, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 27. सीता आणि गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती? थोड्याशा वेगळ्या मेथडने सोडवतो. तुम्ही एक्स मांडून सोडवत असाल, परंतु मी तुम्हाला ही एक मेथड सांगतो वयवारीचे गणित सोडवण्याची. ती मेथड जर तुम्हाला लक्षात राहत असेल तर हे गणित तुमच्यासाठी नेहमीच काही सेकंदाचा खेळ असेल. ओके, इथे एकच कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात असली पाहिजे की वयातला फरक हा नेहमी समान असतो. ही एक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. आता मी काय करतो मित्रांनो, इथं सीता लिहिलं, इथं गीता लिहिलं. आता आजच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे 0 वरती आज 0 मानूया आपण. त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 6:5 आहे, म्हणून मी सीताचं वय 6 मानलं, गीताचं वय 5 मानलं. आणखी 2 वर्षापूर्वी म्हणजे -2, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5:4 होतं. आता बघा मित्रांनो, त्यांच्या वयातला जो फरक आहे तो समान आहे, तर तो एकदा कॅल्क्युलेट करायचा. बघा सीता आणि गीता जर 2 वर्ष आज जर 6 आणि 5 असेल, त्यांच्या वयातला फरक 1 वर्ष येतोय, म्हणजे बरोबर आहे. आणि इथे सुद्धा 5 - 4 1 वर्ष येतोय, म्हणजे त्यांच्या वयातील फरक समान आहे. याचा अर्थ काय? तर आपण जे वय मांडले ते वय अतिशय योग्य आहेत. आता तुम्हाला काय करायचं बघा, माझे सीताचं आजचं वय 6 आहे, 2 वर्षापूर्वीचं वय 5 आहे, याच्यातला एकदा फरक काढू. 6 आणि 5 चा फरक किती आहे? 1 वर्ष. आता इथे तुम्हाला गणित रिलेट करता यायला पाहिजे. गणित रिलेट कसं करणार? तर माझे 1 वर्ष म्हणजे गणितातले 2 वर्ष. बघा 2 वर्षापूर्वी म्हटले ना, माझा 1 वर्ष म्हणजे गणितातले 2 वर्ष. तर त्यांनी काय विचारलं? सीताचे आजचे वय किती? सीता आज 6 वर्षांची आहे, म्हणून माझे 6 म्हणजे गणितातले किती? ओके, माझा 1 वर्ष म्हणजे त्यांचे 2 वर्ष, तर माझे 6 वर्ष म्हणजे त्यांचे किती? त्याला सोडवण्याची पद्धत नेहमीची. 1 चे 2 कसे होईल? गुणाकारात 2 करून होईल. त्याचप्रमाणे 6 चे गुणिले 2 करून 12 येईल, आणि म्हणून सीताचे आजचे वय आहे 12 वर्ष. ही मेथड तुम्हाला थोडीशी हार्ड वाटली असेल तर आपण वयवारी या प्रकरणावरती एक लेक्चर घेऊ, ज्यामध्ये तुम्हाला मी ही मेथड समजून सांगेल. मित्रांनो, ह्या मेथडने जर सोडवत असाल तर तुम्ही बँकिंग सारखी गणित आरामात सोडवू शकता. बँकिंग मध्ये ह्याच मेथडने मुलं सोडवतात, एक्स मांडून सोडवत नाही. बघूया आजचा शेवटचा एक्झाम्पल. आज भरपूर वयवारीचे गणित आले. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास दोघांच्या वयाची बेरीज किती? खूप सोपं एक्झाम्पल आहे. बघा इथे दशरथ लिहितो, इथं सोहम लिहितो. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. सोहम मी 1 वर्षाचा मानतो आणि दशरथ 3 वर्षाचा मानतो, कारण की 3 पट आहे. आता दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष दिलाय. माझा किती फरक येतोय? माझा फरक येतोय 3 - 1, माझा येतोय 2. माझे 2 म्हणजे त्यांचे 16 आहे. तर दोघांच्या वयाची बेरीज किती? माझी बेरीज किती येते? 3 आणि 1 4 येते. तर माझे 4 म्हणजे त्यांचे किती? कळतंय मित्रांनो? बघा 2 चा 16 कसा होईल? 2 चा 16 होईल गुणाकारात 8 घेऊन. तर त्याचप्रमाणे 4 ला सुद्धा मला 8 ने गुणावं लागेल, म्हणून इथे 32. म्हणून दोघांच्या वयाची बेरीज असेल 32 वर्ष. या प्रकारे